फरासखान पोलीस ठाण्यात मदत मागायला आलेल्या बांगलादेशी तरुणीला पुन्हा वेश्या व्यवसाय ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ठाण्यातील महिला हवालदार मनीषा पोकाळे यांनी कुंटणखाना मालकिणीशी सौदा केल्याप्रकरणी त्यांना तातडीनं निलंबित करण्यात आलेलं आहे. घटनेचे धक्कादायक वर्णन. महिन्याभरापूर्वी मध्यरात्री बांगलादेशी तरुणी फरासखान ठाण्यात पोहोचली. बुधवार पेठेत जबरदस्तीने देहविक्री करते वाचवा, असं हवालदार मनीषा पोकाळे यांना सांगितलं. सुधारगृहात पाठवण्याऐवजी त्यांनी तिला शुक्रवार पेठ चौकीत नेलं आणि मालकिनीला बोलावून सौदा करून पुन्हा नरकात ढकललं. निलंबनाची कारवाई प्रकरण उघडकीस येताच परिमंडळ 1चे उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. कर्तव्य दक्षतेचा भंग आणि खाकीला काळिमा फासल्याचं निष्पन्न होताच मनीषा पोकाळे निलंबित झाल्या. पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुशिक्षित पुण्यात पोलीस ठाण्यातच असं कृत्य घडल्याने संतापाची लाट उसळली आहे. वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायदे केवळ कागदावर आहेत का, असा सवाल उपस्थित होतो आहे. अशा हलगर्जीपणाला आळा घालण्यासाठी कठोर उपाय आवश्यक आहे.